राजा व्यापारी तिथली जनता भिकारी. नाना पटोले यांचा नवीन जीएसटीवरून भाजपला टोला. केंद्र सरकारकडून जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापुढे केवळ जीएसटीचे केवळ 2 स्लॅब असणार आहेत. आजपासून हे नवीन स्लॅब लागू झालेले आहेत. यामध्ये केवळ 5% आणि 18% असे 2 स्लॅब असणार आहेत. त्यामुळे अनेक वस्तू या स्वस्त झालेल्या आहेत. मात्र यापूर्वी मोदी सरकारकडून असलेल्या स्लॅबमुळे मोठे नुकसान झाले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधलेला आहे. नाना पटोले यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलेलं आहे. नाना पटोले यांनी जीएसटीच्या नवीन स्लॅबवर टीका केलेली आहे. ते म्हणाले की एक म्हण आहे, ज्याचा राजा व्यापारी तिथली जनता भिकारी. मोदी सरकारने 2017मध्ये संसदेच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचे आर्थिक धोरण बदलून RSS आणि भाजपचं आर्थिक धोरण आणलं. त्यावेळेस उत्सव साजरा केला. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं तोच उत्सव नरेंद्र मोदींनी या देशात केला. या जीएसटीने देशातील सर्वसामान्यांना लुटून गरिबांचे पैसे लुटून देण्यात आले आणि आता सजून धजून देशाच्या जनतेसमोर आले. पुन्हा ते म्हणतायत की हा सुद्धा एक उत्सव आहे. अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली आहे. पुढे ते म्हणाले की किती वस्तूंमध्ये जीएसटी कमी केला त्याची स्पष्टता सांगावी. ते इतर अजूनही म्हणतात की जनतेला लुटण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. याचा अर्थ अजूनही आम्ही जनतेला लुटू आणि आमच्या मित्रांना पैसे देऊ, देश आणि राज्य कर्जामध्ये बुडवू आणि देशातील लोकांना आर्थिक डबघाईला आणायचा हाच उत्सव भाजप करताना पाहत आहोत. बाबासाहेबांचे आर्थिक धोरण बदलून MRP वाले धोरण बदलून जीएसटीचं धोरण आणले. त्याचा विरोध राहुल गांधी यांनी केला की हा गब्बर सिंग टॅक्स आहे. जीएसटी काही रद्द केलेला नाही, तो अजूनही चालू आहे. सर्वसामान्यांना लुटत जाणार आहे. आपले पाय लागायचे, आपल्या हाताने आपलीच पाठ थोपटायची, हीच भूमिका मोदी आणि भाजप मानत आहेत. हे यातून स्पष्ट होते. अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. एक म्हण आहे, जिथला राजा व्यापारी तिथली जनता भिकारी, अशी म्हण आहे. आपल्या लक्षात असेल की आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 2017मध्ये सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून भाजप आणि RSSचं आर्थिक धोरण आणलं आणि त्या आर्थिक धोरणाच्या आधारावर उत्सव साजरा केला. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा मध्यरात्री आपण सेंट्रल हॉलला पार्लमेंटच्या तिथं उत्सव साजरा केला होता. तोच उत्सव नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये केलेला होता. या जीएसटीनं या देशातल्या गरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना लुटून मोदीजींच्या मित्रांना या गरिबांचे सर्वसामान्यांचे पैसे लुटून देण्यात आले. आणि आता आपण पाहतो आहे की काल अजून प्रधानमंत्री सजून धजून देशाच्या जनतेसमोर आलेत आणि पुन्हा ते म्हणतात की हा सुद्धा एक उत्सव आहे. याच्यामध्ये किती वस्तूमध्ये यांनी जीएसटी कमी केला त्याची माहिती एकदा स्पष्ट सांगावी. इतर असा शब्द काय, स्पष्टता त्याच्यामध्ये नाही. पुन्हा मागच्यापेक्षा थोडे कमी आम्ही लुटू पण जनतेला लुटू, अशा पद्धतीची भूमिका देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात आहेत. याचाच अर्थ की अजूनही आम्ही लुटू आणि आम्ही जनतेला लुटू आणि पुन्हा आम्ही आमच्या मित्रांना पैसे देऊ आणि देश आणि राज्य हे कर्जामध्ये डुबवू आणि देशाच्या लोकांना पूर्ण कर्जामध्ये डुबवून हा देशच आर्थिक डबघाईचा आणायचा, हाच उत्सव नरेंद्र मोदीजी आणि भाजप साजरे करताना आपण पाहतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर.